आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवते आणि त्याआधी लाखो वारकरी आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। मुसळधार पाऊस असतानाही वारकरी हरिनामाच्या गजरामध्ये दंग झालेले आहेत आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी घेतलाय। आपण पाहूया। रामकृष्ण हरी माऊली आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होते आणि संपूर्णपणे आळंदी आपण पाहतोय वारकऱ्यांनी अक्षरशः फुलून गेलेली आहे। लाखो वारकरी आज या आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मुख्य पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। सकाळपासून मुसळधार पाऊस आळंदी आणि पुणे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे इंद्रायणी नदीचं पात्र आपण बघतोय अक्षरशः दुतडी भरून वाहते आणि त्याच्याच बाजूला ही वारकऱ्यांची गर्दी मोठ्या संख्येने या पुलावर आपल्याला पाहायला मिळते। लाखो वारकरी हरिनामाचा गजर करत या आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आता काही वेळानंतर सुरुवात होईल आणि त्याआधी हा भक्तीचा मेळा आहे तो आपल्याला या इंद्रायणी नदीकाठी पाहायला मिळतोय। इंद्रायणी नदीचं पात्र हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेलं आहे आणि त्यामुळे यंदा या इंद्रायणी नदीमध्ये वारकऱ्यांना स्नान करता येणार नाहीये। दरवर्षी आपण पाहतो लाखो वारकरी या इंद्रायणी नदीमध्ये पवित्र अशा इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्यासाठी येत असतात, पण आता पाण्याचा प्रवाह वाढू लागल्यामुळे इथं वारकऱ्यांना आतमध्ये सोडलं जात नाहीये। सगळे वारकरी आहेत ते अगदी पाऊस असला तरी या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये आता सहभागी झालेले आहेत। कॅमेरामन योगेश काळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, आळंदी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।